नमस्कार, मी स्वातीच किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण अतिशय सर्वांना आवडणारी आणि आपल्या पूर्ण महाराष्ट्रालाच या रेसिपीने वेड लावणारी अशी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आज आपण मिसळची चटकदार, चमचमीत आणि झणझणीत अशी आपण रेसिपी करणार आहोत. तर आज वर्षाचा शेवटचा दिवस असल्यामुळे एक छोटीशी पार्टी या निमित्ताने मी घरीच करणार आहे. तर आज त्याकरिता मी ही मिसळची रेसिपी करणार आहे आणि ती तुमच्यासोबत शेअर करते आहे आज. तर चला मग मिसळची रेसिपी पाहूयात. पण त्याआधी माझ्या चॅनलवर आपण नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. त्याचप्रमाणे शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा, त्यामुळे माझे नवीन येणारे व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही माझी कुठलीच रेसिपी मिस नाही करणार. सो चला रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथं मी गॅस ऑन केलेला आहे. आता यातच गॅसवर मी कुकर ठेवून घेतलेला आहे आणि अर्ध्यापेक्षा जास्त पाणी घालून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला मटकी उकडून घ्यायची आहे. त्याकरिता मी इथं जास्त पाणी घेतलेलं आहे, कारण आपल्याला मिसळ करताना रस्सा थोडा जास्त लागतो. त्यामुळे मी सुरुवातीला मटकी उकडतानाच हे पाणी जास्त घालून घेत आहे. आता कुकरमध्ये मी चवीनुसार मीठ आणि पाव चमचा हळद घालून, त्याचप्रमाणे अगदी थोडंसं तेल घालून थोडी उकळी आली की यात आपण आता मटकी उकडायला घालणार आहोत. पण मटकी उकडताना मी ती खूप गाळ करून घेणार नाही आहे आणि कुकरला देखील खूप जास्त शिट्ट्या करून घेणार नाही आहे. तर अगदी एक शिट्टी व्हायच्या आधीच मी गॅस बंद करून घेणार आहे, कारण आपल्याला मटकी फक्त बोटावर दबेल इतपतच ती उकडून घ्यायची आहे, फार गाळ करायची नाही आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने मटकी उकडू शकता कुकरमध्ये, किंवा सेपरेट कढई किंवा पातेल्यामध्ये उकडून घेतली तरीही चालणार आहे. फक्त उकडताना थोडं पाणी जास्त ठेवा, कारण नंतर रश्श्यासाठी ते तुम्हाला उपयोगी पडेल. तर इथं उकळी आल्यानंतर आपण मटकी सोडून घेऊयात. तर इथं मी साधारण 400 ग्रॅम मटकी घेतलेली आहे. ही मटकी मी घरीच याला मोड आणलेले आहेत. आता ही मटकी आपण कुकरमध्ये घालून घेऊयात आणि एक शिट्टी व्हायच्या आधीच आपण गॅस बंद करून घेऊयात आणि पूर्ण थंड झाल्यावर मटकी सेपरेट आणि यातलं जे स्टॉक आहे, म्हणजे हे पाणी आहे, ते आपण वेगळं करून घेऊया. तर आज आपण जी मिसळ करणार आहोत त्या मिसळसाठी लागणारा मसाला देखील आज आपण घरीच करणार आहोत. आपण बाहेरचा पॅकेट मसाला वापरणार नाही आहोत. इथं मिसळचा कुठलाही बाहेरचा मसाला मी इथं वापरणार नाही आहे आजच्या रेसिपी करता. तर आज मी घरीच हा मसाला करणार आहे. तर तुम्ही देखील या पद्धतीने एकदा नक्की मिसळची रेसिपी ट्राय करा. तर आता आपण या मिसळसाठी लागणारा मसाला कसा करायचा ते पाहूयात. तर आता इथं गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे. आता कढईमध्ये 2 चमचे आपल्याला अख्खे धणे घालून घ्यायचे आहेत. गॅस मंद आचेवरतीच आपल्याला हे मसाले परतून घ्यायचे आहेत. तर आता अख्खे धणे इथं मी एकदम मंद गॅसवरती इथं छान भाजून घेणार आहे. आता हे भाजतानाच आपल्याला काही खडे मसाले यात घालायचे आहेत. तर आज मिसळ करता जेवढा मसाला आवश्यक आहे तेवढाच मी आज इथं तुम्हाला दाखवणार आहे. जास्तीचा मसाला करून ठेवणार नाही आहे. जेव्हा आपल्याला ही मिसळ करायची आहे तेव्हा असा फ्रेश मसाला करून घ्या, म्हणजे मिसळला अगदी छान स्मेल आणि फ्लेवर येतो. त्यामुळं असा फ्रेश मसाला तेव्हा करून ठेवा, जास्तीचा मसाला करून ठेवू नका. तर इथं मी खडे मसाल्यांमध्ये 2 दालचिनीचे तुकडे, एक मोठी काळी वेलची, एक स्टारफूल, एक जावित्री, त्याचप्रमाणे 4-5 लवंगा आणि 4-5 मिरी असं प्रमाण घेतलेलं आहे खडे मसाल्यांचं. आता हे खडे मसाले आपल्याला मंद गॅसवर छान भाजून घ्यायचे आहेत आणि छान भाजल्यानंतर एका प्लेटमध्ये थंड करण्यासाठी आपण ठेवून घेऊया. मसाल्यांचा वासही खूप छान सुटलेला आहे आणि खरंच या मसाल्यामुळे, या खडे मसाल्यांच्या फ्लेवरमुळे
खरंच मिसळला देखील एक खूप छान फ्लेवर येतो. तर तुम्ही देखील अशा पद्धतीने नक्की ट्राय करा. तर आता इथं मी 1 वाटी किसलेलं सुक्कं खोबरं घेतलेलं आहे. तुम्ही ज्या प्रमाणात मिसळ करणार आहात त्या प्रमाणात तुम्ही खोबऱ्याचं प्रमाण घ्या. तर इथं मी 1 वाटी सुक्कं खोबरं घेतलेलं आहे. तर आता हे खोबरं आपल्याला छान तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे. आता तांबूस रंग आलेला आहे. आपण हे खोबरं साईडला ठेवूया. आता कढईमध्ये मी साधारण 2 चमचे तेल घेतलेलं आहे. आता यातच 3 मीडियम साईजचे कांदे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत. आता कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. अगदी तांबूस रंग येईपर्यंत आपण छान परतून घेऊयात. आता हा कांदा परतत असतानाच आपल्याला यात अख्खा लसूण घालायचा आहे. तर इथं मी साधारण 12 ते 15 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. आता हा अख्खा लसूण आपल्याला या कांद्यावरती छान परतून घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे 1 इंच आल्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत मी. आणि आता हे आलं पण आपण यातच छान परतून घेऊयात. तर आता तांबूस रंग येईपर्यंत मस्त आपण हा कांदा परतून घ्यायचा आहे. आता यातच मी घरगुती लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तुमच्याकडे जर बेडगी मिरची अवेलेबल असेल तर तुम्ही ती देखील घातली तरीही चालणार आहे. त्यामुळे मिसळला एक रंग देखील छान येतो. त्याचप्रमाणे 10-12 कढीपत्त्याची पानं घालून घेतलेली आहेत. आता हा कांदा आपण छान परतून घेऊयात. तर आता कांदा छान तांबूस रंग येईपर्यंत आपण परतून घेतलेला आहे. तर आता थंड करण्यासाठी आपण तो साईडला काढून घेऊया. तर आता आपण जे इथं खडे मसाले घेतलेले आहेत, त्याचप्रमाणे सुक्कं खोबरं घेतलेलं आहे. आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये छान बारीक करून घेऊया. तर आता मी मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्येच हे सगळे जिन्नस घालून बारीक वाटून घेणार आहे. आणि याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला कांदा देखील बारीक वाटून घ्यायचा आहे. पण सुरुवातीला वाटताना हे सुके इन्ग्रेडियंट्स पहिले वाटून घ्यायचेत आपण. आणि नंतरच यात आपण कांदा लसूण जो भाजलेला आहे तो देखील वाटून घ्यायचा आहे. तर पाहू शकताय साधारण असं बारीक वाटून घेतलेलं आहे. आता यातच आपण कांदा लसूण छान याची आता थोडंसं पाणी घालून, अगदी थोडंसं पाणी घालून याची छान फाईन पेस्ट करून घेऊयात. आपल्याला हा मिसळसाठी लागणारा मसाला हा छान असा पेस्ट रूपातच आपण करायचा आहे मिसळसाठी. असा सुक्का करून घालायचा नाहीये मिसळमध्ये. तर आता यातच थोडीशी कोथिंबीर, त्याचप्रमाणे कोथिंबीरीची देठं सुद्धा मी घेतलेली आहेत. आता याची एक छान फाईन पेस्ट करून घेऊयात आपण. त्याचप्रमाणे इथं मी अर्धी वाटी पोहे घेतलेले आहेत. आता एका दुसऱ्या भांड्यामध्ये मी मीठ आणि हळदीचं पाणी करून याच्यावरती स्प्रिंकल करून घेतलेलं आहे. आपल्याला नंतर मिसळ करता हे पोहे घालून, त्याचप्रमाणे एक बटाटा देखील मी उकडून घेतलेला आहे. आपल्याला नंतर तो मिसळ जेव्हा आपण असेंबल करणार त्यासाठी लागणार आहे. म्हणून हे पोहे नक्की तुम्ही देखील भिजवून घाला. त्याचप्रमाणे बटाटे देखील तुम्ही छान उकडून घ्या. तर इथं मी एक कढई ठेवलेली आहे. आता कढईमध्ये आपल्याला मिसळ करता थोडं जास्त तेल लागणार आहे. कारण मिसळचा जो कट असतो त्याला जो तवंग असतो तो पाहूनच मिसळ खाऊशी वाटते ॲक्च्युली. तर यासाठी थोडं तेल इथं जास्त घेतलं आहे मी. तर साधारण 4 ते 5 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे. आता यातच 1 चमचा मोहरी घालून घेतलेली आहे. त्याचप्रमाणे मोहरी छान तडतडली की मगच आपण यात 1 चमचा जिरं घालून घेऊयात. तर आता जिरं देखील मी यात घातलेलं आहे. आता यात थोडासा हिंग घालून घेऊया. त्याचप्रमाणे 10-12 कढीपत्त्याची
पाणी घालून घ्यायची आहे. आता ही फोडणी आपण छान देऊन घेऊया. आता यातच आपण जी फाईन पेस्ट करून घेतलेली आहे, म्हणजेच मिक्सरमध्ये जे वाटण करून घेतलेलं आहे ते सगळं वाटण आपण यात छान परतून घ्यायचं आहे. तर इथं वाटताना मी अगदी लागेल तसं पाणी घालत वाटण छान वाटून घेतलेलं आहे. तर आता हे वाटण आपल्याला अगदी छान परतून घ्यायचं आहे. आता यातच 2 चमचे काश्मीरी मिरची पावडर मी घालून घेतलेली आहे. त्याचप्रमाणे 1 चमचा जिंजर गार्लिक पावडर, 1 चमचा जिरे पावडर, पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ. आता हे सगळे सुके मसाले आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत. अगदी हा मसाला तेल सुटेपर्यंत छान शिजवून घ्यायचा आहे. आता यातच मी 2 मीडियम साईजचे टोमॅटो घेतलेले आहेत. टोमॅटो छान लालबुंद घेतलेले आहेत. आता आपण त्याची छान प्युरी करून घेतलेली आहे. आता ही प्युरी सगळी आपण इथं घालून घ्यायची आहे. तुम्ही टोमॅटोच्या प्युरीऐवजी बारीक चिरलेला टोमॅटो जरी घेतलात तरीही चालणार आहे. पण टोमॅटोच्या प्युरीमुळे एक मिसळ एकदम मिळून येते आणि लालबुंद टोमॅटो घ्या शक्यतो. त्यामुळं ही मिसळ आपल्याला खाताना आंबटपणा लागत नाही या मिसळमध्ये. तर आता ही मिसळ हा टोमॅटो आपण छान परतून घ्यायचा आहे. तेलही मस्त रिलीज झालेलं आहे. तर आता आपण कुकर थंड झालेला आहे आणि कुकरमधली मटकी सेपरेट करून घेतलेली आहे आणि स्टॉक वेगळा केलेला आहे. आता यातली थोडी मटकी मी आधीच मिसळसाठी बाजूला काढून घेतलेली आहे. तर आता ही बाकीची सगळी मटकी आपण मिसळकरता घालून घेऊयात. आता छान व्यवस्थित अशी मटकी छान यामध्ये मसाल्यामध्ये छान परतून घेऊयात. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊयात. रेसिपी खरंच खूप सोपी आहे आणि करायला देखील खूप छान आहे. अगदी घरी आपण खरंच खूप सोप्या पद्धतीने केलेली आहे. तर पाहू शकताय कलर देखील मिसळला खूप छान आलेला आहे. आता सुरुवातीला कुकरमध्ये मी जे मटकी उकडताना पाणी घातलेलं होतं, म्हणजे जो स्टॉक आहे तो सगळं आता आपण घालून घेऊया. जर तुम्हाला कमी वाटला त्यातलं पाणी तर तुम्ही एक्स्ट्रा मग गरम पाणी करून घाला. त्यामुळे गरम पाणी घातल्यामुळे एक छान कट पण येतो आणि तर्री देखील येते. तर पाहू शकताय एकदम मस्त इथं मिसळ दिसत आहे. आता इथं दणदणीत आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे फक्त आणि इथं आपली आज मिसळ तयार होणार आहे. तर आता मस्त मी एक दणदणीत उकळी काढून घेणार आहे या मिसळच्या रश्श्याला. तर पाहू शकताय अगदी भन्नाट झणझणीत चमचमीत अशी आपली ही मिसळ तयार आहे. तर आता याच्यावरती मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे. तर उकळी देखील मस्त आलेली आहे. तर आता आपण
एका सर्विंग डिशमध्ये आता ही मिसळ ॲसेंबल करून घेऊया. तर इथं मी पाव, टोमॅटो, उकडलेली मटकी, बारीक चिरलेला कांदा आणि उकडलेला मॅश केलेला बटाटा घेतलेला आहे आणि लिंबाची फोड ठेवलेली आहे. आता सुरुवातीला आपण इथं एका छोट्या प्लेटमध्ये आपण फरसाण घेतलेलं आहे. हे मिसळसाठीच लागणारं फरसाण आहे. त्यावरती पोहे स्प्रिंकल करायचे, बारीक चिरलेला कांदा, उकडलेली मटकी, पोहे असं सगळं छान याच्यावरती असेंबल करून घ्यायचं आहे. मस्त कांदा घालायचा आहे वरून. त्याचप्रमाणे भरपूर असा कांदा घालून, बारीक चिरलेली कोथिंबीर, त्याचप्रमाणे टोमॅटो घालून मस्त प्लेटिंग करून घ्यायचं आहे आणि गरम गरम शेवटी हा मिसळचा रस्सा आपल्याला यावर ओतून घ्यायचा आहे. तर पाहू शकताय एकदम मस्त ही मिसळ आता आपण याच्यावरती घालून घेऊयात. आता एकदम गरम गरम आहे. तर गरम गरमच ही छान लागते खायला पण. आता छोट्याशा बकेटमध्ये देखील मी इथं मिसळचा कट साईडला ठेवलेला आहे. तर लागेल तसं आपण या मिसळमध्ये टाकून हा छान या मिसळचा आस्वाद घ्यायचा आहे. तर पाहू शकताय वरून मी मस्त बारीक शेव घालून घेतलेली आहे. आता माझी तुम्हाला मिसळची रेसिपी कशी वाटली मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा. त्याचप्रमाणे माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करायला विसरू नका. तर वेळात वेळ काढून माझी आजची रेसिपी पाहिल्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. तर आता आपण ही टेस्ट करून पाहूयात. वाव, भन्नाट झाली आहे मिसळ. तर तुम्ही देखील मस्त अशीच रेसिपी करून